नाही, हे खरं आहे की 77 वर्ष जे आहेत अखिल अंजिरवाडी उत्सव मंडळाला झालेले आहेत. आणि माझं लहानपण याच भागात गेलेलं आहे. या गणेशोत्सव मंडळाचा मी तेव्हापासून समजायला लागला आणि कार्यकर्ता म्हणून या आमच्या सगळ्या लोकांबरोबर मी कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. आणि मग वेगवेगळ्या पदावर आता मला वाटतं 40-1 वर्ष झाली असेल मी अध्यक्ष आहे. आणि आमदार पंकज भुजबळ आता हे जनरल सेक्रेटरी आणि समीर भाऊ वगैरे आहेत. आणि हे जे मंदिर जे आहे जिथे आपण उभे आहोत ते मंदिर जे आहे हे 30 जानेवारी 90 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या मंदिराचं सुद्धा उद्घाटन आम्ही केलेलं आहे. तर ठीक आहे, या मंडळाचं पहिल्यापासून महत्त्व हे आहे की पूर्वी तर आम्ही जे भिंदरणवाले संपन्न होणार आहे. माननीय भुजबळ साहेबांचं आगमन झालेलं आहे. विभागातील सर्व गणेश भक्तांनी, वाडीतील सर्व रहिवासी, उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कृपया लवकरात लवकर उत्सव मंडपामध्ये येण्याची कृपा करावी. भुजबळ साहेबांचं आगमन उत्सव मंडपात होत आहे. बंदच होते. वाडीतील सर्व रहिवासी, उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी कृपया लवकरात लवकर उत्सव मंडपामध्ये येण्याची कृपा करावी. माईक सोडवत नाही. परत चालू होईल. गाणं बंद करा ना जरा. इथून नाही रे. 1990 साली साहेब स्थापना झाली होती बाळासाहेब ठाकरे. नाही, हे जे मंदिर जे आहे ना ते आपण पाहतो की 30 जानेवारी 90ला बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं. पण आमचं हे जे अंजिरवाडी उत्सव मंडळ जे आहे या जवळजवळ 77 वर्षाहून अधिक काळ इथे कार्यरत आहे. आणि मी लहानपणापासून या मंडळाचा कार्यकर्ता आणि पुढे 30-40 वर्ष झाली असतील आता मी अध्यक्ष आहे. आणि पंकज भुजबळ जे आहेत आमदार ते सरचिटणीस आणि समीर भाऊ वगैरे हे सगळे ते काम पाहतात. आणि ह्या मंडळामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते, सर्व धर्माचे, सर्व जातीचे कार्यकर्ते जे आहेत ह्या मंडळामध्ये काम करत असतात. अगदी समोर जे आहे हे खोजा इस्लामी जे आहेत किंवा इतर काही ठिकाणी पारशीसुद्धा आहेत. ही सगळीच मंडळी जी आहेत ना या मंदिरामध्ये मंडळाला भेट दिलेली आहे, गणेशोत्सवाला भेट दिलेली आहे. पूर्वी पहिल्यांदा आम्ही अष्टविनायक दाखवलं त्यावेळेला सुद्धा प्रचंड गर्दी होती. त्याच्यानंतर जेव्हा भिंदरणवाले प्रकरण झालं तेव्हा भिंदरणवाले प्रकरण दाखवलं तेव्हा मोठी एक कॉन्ट्रोवर्सीसुद्धा इथे झाली होती. मोठा पोलीस बंदोबस्त वगैरे वगैरे होता. परंतु आपण नेहमी जे आहे हे सर्वसाधारणपणे बाकी इतर काही गोष्टी आम्ही काही करत नाही. हां, आणखीन एक गोष्ट सांगतो. आता ह्या ज्या काही छोट्या छोट्या लाईट्स आहेत ना, मोर नाचत आहेत वगैरे किंवा इतर काही ज्या गोष्टी ज्या आहेत डान्सिंग करण्यावर म्हणजे जे काही दाखवलं जातं त्या बारक्या लाईट्समध्ये जे आहेत ते आम्ही इंदोरवरून आणलं होतं. इंदोरला बघायला गेलं दसऱ्याच्या दिवशी तिथे मोठे असे फ्लोट्स निघतात आणि त्याच्यावर जे आहेत ह्या लाईट्स वगैरे जे आहेत नाचणारे मोर वगैरे असतात. पहिल्यांदा मुंबईमध्ये आम्ही ते इथे आणलं होतं आणि दाखवलं. नंतर ते सगळीकडे झालं आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी व्यंकटेश कांबळे जे आहेत हे पहिल्यापासून आमच्या इथे आता ते नाही राहिलेत परंतु ते ही मूर्ती पहिल्यापासून बनवायचे. आणि मग इतरांनीसुद्धा लालबागचा गणपती आपण म्हणतो तोसुद्धा व्यंकटेश कांबळेंनीच मग असं तिथे पुढे बनवला. असो तर यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळे कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे काँग्रेसपासून सर्व पक्षाचे असतात, शिवसेनेचे आहेत, सगळे आहेत आणि सर्व जाती धर्माचे. आणि याच विभागातील लोकांनी मला पुढे करून मग पुढे नगरसेवक, आमदार वगैरे मला वाटतं 5-6 वेळा नगरसेवक आणि 2 वेळा आमदार आणि इथूनच मी महापौर वगैरे झालो होतो. तर वर्षातून एकदा आम्ही सगळीच जे आहे सगळे कुटुंब इथं निश्चितपणे येतो. पंकज भाऊ वगैरे तर अगोदर येऊन सगळी व्यवस्था वगैरे करतातच. अंजिरवाडीच्या गणपतीला जे काही मागणं मागितलं जातं ते पूर्ण होतं अशा पद्धतीची एक या ठिकाणी ओके, म्हणजे ठीक लोकांची भावना आहे
आणि त्याप्रमाणे बरेच आपण जर पाहिले असेल की बरेच लोक जे आहे मोठ्या प्रमाणात देणग्या देतात, कुठे सोन्याचे हार देतात, कुठे काय नवस वगैरे बोलतात, हे सगळं चालू असतं. त्याच्या भावना आणि त्याच्यावर असलेली जी भक्ती आहे त्याप्रमाणे. मागच्या वर्षी साहेब मंत्री नव्हता, यावर्षी आम्हाला मंत्री पाहायला मिळत आहेत. आता पालकमंत्री पदाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे. नाही ते आता अशा कम्पॅरेटिव्हली ज्या तुलनात्मक दृष्टीने लहान गोष्टी ज्या आहेत हे आम्ही गणपती बाप्पाकडे मागत नाहीत. सर, बाळासाहेब ठाकरेंचं नाव आलंच आहे. खरं तर 2 ठाकरे बंधू एकत्र आलेत, मात्र राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्या घरी आलेत. चांगली गोष्ट आहे ना, ती स्वतः बाप्पाचीच कृपा म्हणायची की एक माझ्या घरी जात आहेत आणि विशेषतः उद्धव राजच्या घरी जात आहेत. चांगली गोष्ट आहे. बाप्पा अनेक गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतो, तसं या 2 भावांच्या मनोमिलनासाठी सुद्धा कारणीभूत ठरतो. चांगली गोष्ट आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच करतायत. आम्ही काही करून मुंबईला जाण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, अशा काही लहान गोष्टीची चर्चा बाप्पाकडे आपण करत नाही. ते आता आणि ते आदरणीय कोर्ट आणि पोलीस ते सरकार पाहून घेईल काय असेल ते. गणेश उत्सवामध्ये अशा प्रकारे मुंबईमध्ये एवढ्या संख्येने कायदा सुव्यवस्था. अरे आता ते पोलिसांचं काम आहे, ते बघतील काय करायचं ते आपलं काम नाही. आपलं काम जे आहे चांगल्या आनंदामध्ये बाप्पाचा उत्सव साजरा करणं हे आपलं काम आहे. उपमुख्यमंत्री येतात यावर्षी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. मागच्या वर्षी अजितदादा आले होते आपल्या गणेश उत्सवामध्ये सहभागी व्हायला, अजितदादा पण आले होते. यावर्षी देतील ना ते सगळं. सगळ्यांना जे पंकज भाऊ स्वतः आमंत्रण देत आहेत देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.